नमस्ते विद्यार्थी मित्रो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅटिस्टिक्स हे चॅप्टर सुरू करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.1 बघणार आहोत. त्यापूर्वीची सर्व सॉल्व्ड एक्झाम्पल्स देखील बघणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅप्टरमध्ये काय काय लर्न करणार आहोत ते देखील आपण इथे बघूया. फर्स्ट इयर सबडिवायडेड बार डायग्राम, नेक्स्ट पर्सेंटेज बार डायग्राम, प्रायमरी अँड सेकंडरी डाटा, ग्रुप्ड अँड ungrouped frequency distribution, cumulative frequency distribution, mean, median and mode for ungrouped data. Okay, now in earlier standards we have learned how to draw a simple bar diagram and a joint bar diagram. Also we have observed various graphs from newspaper, magazines, television, etc. and gathered information from them. Okay, आणि यापूर्वी आपण सिंपल बार डायग्राम आणि जॉईंट बार डायग्राम हे बघितलेत आणि त्याचप्रमाणे आपण वर्तमानपत्रातील देखील आपण बार डायग्राम्स या बघितलेले आहेत. ओके, अँड गॅदर्ड इन्फॉर्मेशन फ्रॉम देम, त्यातनं आपण माहिती मिळवलेली. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डिसाइड अकॉर्डिंग टू the nature of the data what diagram or graph would be suitable to represent it. ओके, आणि तो सगळा डाटा बघितल्यानंतर कुठल्या प्रकारचा आपल्याला बार डायग्राम पाहिजे हे आपण त्यावरनं ते डिसाइड करत असतो. कोणत्या प्रकारचा त्याला तो सुटेबल रिप्रेझेंटेशन त्याला होईल ते आपण तिथे बघत असतो. म्हणजे त्यासाठी सिंपल बार डायग्राम पाहिजे का, जॉईंट बार डायग्राम पाहिजे का, पर्सेंटेज बार डायग्राम पाहिजे, हे त्या डाटावरती ते डिपेंड्स करत असतं. अ फार्मर हॅज प्रोड्युस्ड व्हीट अँड जवार इन हिज फील्ड. द फॉलोइंग जॉईंट बार डायग्राम शोज द प्रोडक्शन ऑफ व्हीट अँड जवार. फ्रॉम द गिव्हन डायग्राम आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके, आता या ठिकाणी आपल्याला जॉईंट बार डायग्राम दिलेले आणि त्यावरनं आपल्याला प्रश्नांची उत्तर द्यायची. ओके, नाव सी दिस हियर. आता या जॉईंट बार डायग्राम म्हणजे दोन्ही बार कसे तर एकमेकांना जोडून आहेत, देअरफॉर इट इज कॉल्ड दी जॉईंट बार डायग्राम. एक्स ऍक्सिस वरती इयर दाखवलंय त्याने आणि वाय ऍक्सिस वर ओके प्रोडक्शन इन क्विंटल. ओके, आणि व्हीट बघा या ठिकाणी कसं दाखवले तर इथे सर्कल मध्ये ते व्हीट दाखवले आणि जवार दाखवण्यासाठी ते ट्रायंगल्स ड्रॉ केलेले आहेत. इयर कोणकोणती घेतलीत बघा तिथे 2010, 11, 12 ऑन दी एक्स ऍक्सिस. वाय ऍक्सिस वरती स्केल घेताना कसं घेतले बघा, ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 क्विंटल. ओके, आता बघूया फर्स्ट क्वेश्चन. विच क्रॉप production has increased consistently in 3 years. ओके, आणि कोणत्या प्रकारचं ते क्रॉप असं आहे की ते दरवर्षी वाढत जाते. तर त्यामध्ये व्हीटचं प्रोडक्शन हे ते दरवर्षी वाढत जाते. इथे फर्स्ट इन 2010 इट इज द 30 क्विंटल. ओके, नेक्स्ट इन 2011 it is 35 and last in 2012 it is 48 क्विंटल. ओके, आता यानंतर जर आपण ज्वारच्या बाबतीत बघितलं तर इन 2010 it is a 10 बघा तुम्ही इथे नीट, and in 2011 ज्वार is 15 क्विंटल and 2012 it is a 12 क्विंटल. म्हणजे ज्वारचं उत्पन्न कसं झालंय तर ते कमी झाले. इट इज नॉट दी कन्सिस्टंटली इन्क्रीजिंग. ओके, तर पहिल्या क्वेश्चनचं इथे आपल्याला आन्सर मिळालं. दॅट इज विच क्रॉप प्रोडक्शन हॅज इन्क्रीज्ड कन्सिस्टंटली इन 3 years. दॅट इज द व्हीट. बाय हाऊ मेनी क्विंटल द प्रोडक्शन ऑफ जवार हॅज reduced in 2012 as compared to 2011. ओके, आता या ठिकाणी
2011 ला किती होता, तर हा इथे 15 क्विंटल इथे आहे. ओके, हिअर इज अ 15 क्विंटल. आणि यानंतर इथे किती आहे, तर ते 12 क्विंटल आहे ते. म्हणजे 3 क्विंटलने ज्वारचं उत्पन्न प्रोडक्शन कसं आहे, तर ते कमी झालेलं आहे. ओके, therefore again I will repeat the question. By how many quintals the production of the jawar has reduced in 2012 as compared to 2011? That is by 3 quintal. Okay, what is the difference between the production of wheat in 2010 and 2012? आता 2010 मध्ये किती होतं, तर ते 30 क्विंटल होतं आणि 12 मध्ये दॅट इज द 48 क्विंटल. म्हणजे किती आपल्याला त्या ठिकाणी डिफरन्स मिळतो, 18 क्विंटलचा त्या ठिकाणी ते डिफरन्स मिळतो. दॅट इज अगेन आय विल रिपीट दी क्वेश्चन. दॅट इज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दी प्रोडक्शन ऑफ व्हीट इन 2010 अँड द 12. या ठिकाणी इथे किती होता, तर ते 12 मध्ये 48 आणि 10 मध्ये 30. या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला किती मिळेल, तिथे 18 क्विंटल. नेक्स्ट, कम्प्लीट दी फॉलोइंग टेबल युझिंग दी डायग्राम. ओके, आणि या डायग्राम वरून आपल्याला तो चार्ट हा इथे या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. ओके, फर्स्ट दॅट इज इन 2010 व्हॉट अबाउट द व्हीट. ओके, तर या ठिकाणी त्याने व्हीटचं प्रोडक्शन किती, तर ते 30 आहे, त्यामुळे आपण इथे 30 लिहिणार. ओके, अँड व्हॉट अबाउट दी ज्वार, इट्स अ 10 क्विंटल, therefore their total is 40. Okay, next in 2011 wheat, that is the production of the wheat, ह्या बघा 30 आणि 40 च्या बरोबर इथे मध्ये आहे, therefore it is 35 क्विंटल. ओके, and what about the ज्वार. ओके, इथे पुन्हा 10 आणि 20 च्या मध्ये बरोबर आहे ते, it is a 15 क्विंटल and their total is a 50 क्विंटल. ओके, आणि 12 साठी तर त्याने ते दिलेलं आहे, इट्स 48 अँड द 12 इट्स 60. या प्रकारे आपण तो टेबल या ठिकाणी पूर्ण केलेला आहे विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम. ओके, नाउ नेक्स्ट, सब डिवायडेड बार डायग्राम. यामध्ये दोन्ही एंटायटीची टोटल केली जाते आणि त्यानुसार एकच बार त्या ठिकाणी ड्रॉ करण्यात येतो. ओके, इन 2010 तर त्यामध्ये व्हीटचं प्रोडक्शन 30 क्विंटल होतं आणि ज्वारचं प्रोडक्शन 10 क्विंटल होतं. तर त्या दोघां मिळून किती, तर ते 40 क्विंटलचा या ठिकाणी, म्हणजे 40 क्विंटलचा या ठिकाणी एकच बार ड्रॉ केलेला आहे. आणि त्यामध्ये 30 अप टू द 30 व्हीट असणार आहे आणि वरचं जे काही असणार आहे तर ते ज्वारसाठी असणार आहे. तर बघूया या ठिकाणी पुन्हा इथे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, इयर हे एक्स ऍक्सिस वर घेतलेले आणि वाय ऍक्सिस वर इथे माझ्या माहितीनुसार स्केल घेताना टेक्स्टबुक मध्ये थोडीशी इथे मिस्टेक झालेली आहे. इथे जर आपण बघितलं की हे 1 सेंटीमीटर नाही तर ते 2 सेंटीमीटर आहे. ऑन वाय ऍक्सिस 2 सेंटीमीटर इज इक्वल्स टू, हिअर इज मस्ट बी द 2 cm इज इक्वल्स टू 10 क्विंटल पाहिजे. ओके, तर या प्रकारे इथे, आणि पुन्हा इथे डिनोटेशन साठी देखील हा असा सिम्बॉल करणार, म्हणजे छोटा इथे स्क्वेअर आणि त्यामध्ये सर्व इथे सर्कल ड्रॉ करणार. इट रिप्रेझेंट व्हीट. या प्रकारे आपण ते ड्रॉ केलंय. जर समजा तुम्ही सब डिवायडेड बार इथे करेक्ट केलंय, त्याचे स्केल पण तुमचं करेक्ट आहे, परंतु हे डिनोटेशन्स इम्पॉर्टंट आहे. हे या ठिकाणी या प्रकारचं जे काही डायग्राम असेल, इट्स रिप्रेझेंट फॉर दी व्हीट, आणि इथे स्क्वेअर आणि त्यामध्ये ट्रायंगल्स काढलेले असतील, इट रिप्रेझेंट फॉर दी ज्वार. ओके, आता फॉर दी 2010 इट्स अ टोटल इज 40, त्यामध्ये 30 क्विंटल हे व्हीट साठी असणार आहे आणि वरचं 10 हे ज्वार साठी असणार आहे. नेक्स्ट, फॉर दी 2011
ओके, टोटल किती आहे तर तो 50 आहे आणि त्यामध्ये व्हीट किती आहे तर तो 35 आहे. पुन्हा इथे स्केल माझ्या माहितीनुसार इथे रॉंग झालेले स्केल, दॅट इज अ 2 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 क्विंटल. ओके, आणि या प्रकारे टोटल आपण इथे 50चा बार ड्रॉ करणार आणि त्यामध्ये पहिला जो असेल तो 35 तो व्हीटसाठी असणार आहे आणि वरचा ज्वारसाठी असणार आहे. फॉर दी 2012, ओके, 2012 दी टोटल इज 60. ओके, आणि पहिले ते 48 असणार आहे, तर ते कशासाठी असणार आहे, ते व्हीटसाठी असणार आहे. ओके, नाव नेक्स्ट. आता 48 म्हणजे बघा इथे इथे 40 टू 50 यामध्ये नंबर ऑफ द लाईन्स किती असणार आहे तर त्या 20 असणार आहे. म्हणजे इथे 20 जेव्हा असणार आहे तर मग त्याला 48 व्हीट आहे त्या ठिकाणी, तर इथे 4 लाईन्स आपण इथे कमी करणार आहोत. म्हणजे या 40 पासून 16 लाईन्स काउंट करणार आहोत आपण इथे. ओके, आणि ते म्हणजे काय असणार आहे तर ते पहिलं 48 क्विंटल इट्स फॉर द व्हीट आणि वरचं जे असणार आहे तर ते ज्वारसाठी असणार आहे. या प्रकारे तुम्ही तो सब डिवायडेड बार डायग्राम या ठिकाणी काढू शकताय. नेक्स्ट, पर्सेंटेज बार डायग्राम. पुन्हा त्याच एंटायटीज आपण घेणार आहोत, व्हीट आणि ज्वार. ओके, इन 2010 दी प्रोडक्शन ऑफ व्हीट इट्स 30 क्विंटल, प्रोडक्शन ऑफ ज्वार 10 क्विंटल अँड देअर टोटल, त्या दोघांची टोटल किती तर ती 40. ओके, मग व्हीटसाठी किती पर्सेंटेज असणार आहे, दॅट इज 30 अपॉन 40 इंटू 100. आपण नेहमीप्रमाणे जे पर्सेंटेज काढतो त्यानुसार इथे 30 अपॉन 40 इंटू 100, देन यू विल गेट हिअर 75%. हे काय असणार आहे 2010 मधलं व्हीटचं प्रोडक्शन असणार आहे. जर व्हीट हा 75% असेल तर ज्वार किती असेल तर 25%. टोटल 100 मधनं आपण 75 हा मायनस करणार. Next, in 2011, the production of wheat is 35 quintal. Jowar is 15 quintal. Their total is 50. पुन्हा आपल्याला व्हीटचं प्रोडक्शन पर्सेंटेज प्रोडक्शन काढायचंय, दॅट इज 35 अपॉन 50 इंटू 100. देन यू विल गेट हिअर 70%. म्हणून 2011 मध्ये व्हीटचं प्रोडक्शन किती आलं तर ते 70%. मग ज्वारचं किती असेल तर ते 30%. ओके, इन 2012 the production of wheat in quintal is 48 and the jowar is 12. Their total is 60. म्हणून या ठिकाणी देखील आपल्याला पर्सेंटेज फाइंड आउट करायचंय व्हीटचं 48 अपॉन 60 इंटू 100. देन यू विल गेट हिअर प्रोडक्शन पर्सेंटेज ऑफ व्हीट इज 80%. ओके, आता पर्सेंटेज बार डायग्राम मध्ये सर्व बार हे 100चे असतात. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्ही ते स्केल बघू शकताय. इथे पुन्हा स्केल मध्ये रॉंग झालेलं आहे, म्हणजे हे स्केल वरती पाहिजे होतं ऍक्च्युअली. ऑन वाय ऍक्सिस 2 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 क्विंटल नको पाहिजे, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 क्विंटल. इथे आपल्याला लगेच ते समजतं. ओके, फॉर दी इयर 2010. ओके, व्हॉट इज द पर्सेंटेज? पर्सेंटेज फॉर दी व्हीट इज 75%. म्हणून या ठिकाणी 75% इथे घेतलेला आहे आणि वरचा 25% हा ज्वारसाठी असणार आहे. त्यानंतर इन 2011, ओके, दी पर्सेंटेज फॉर दी व्हीट इज 70%. ओके, आणि ज्वारसाठी किती असणार तर तो 30% असणार आहे. अँड इन 2012 दी पर्सेंटेज ऑफ द प्रोडक्शन ऑफ द व्हीट इज 80% होतं आणि वरचं जे काही ज्वारसाठी असणार आहे तर ते 20%. आणि या प्रकारे आपण हे पर्सेंटेज बार डायग्राम आपण इथे काढतोय. ओके, पुन्हा इथे डिनोटेशन व्हीट ज्या प्रकारे दाखवलंय तो तुम्ही इथे स्क्वेअर मध्ये हे सर्कल्स इथे दाखवून ते डिनोट करू शकताय. आणि ज्वारसाठी देखील इथे कसं ज्वार आपण कन्सिडरेशन साठी काय घेतलेले तर इथे ट्रायंगल घेतलेले. हे दोन्ही डिनोटेशन्स हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्केल जरी घेतलं परंतु इथे काय काय डिनोट करतं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या प्रकारे जर तुम्ही पर्सेंटेज बार डायग्राम काढला तर तुम्हाला पूर्ण मार्क्स त्या ठिकाणी ते मिळू शकतात. ओके,
नाव नेक्स्ट या ठिकाणी एक सॉर्ट एक्झाम्पल घेतलेले. इन द नेबरिंग फिगर पर्सेंटेज बार डायग्राम इज गिव्हन. पर्सेंटेज बार डायग्राम आहे या ठिकाणी. दोन्ही बार कसे आहेत बघा, 100 पर्यंतचे आहेत. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10%. स्केल बरोबर या ठिकाणी. ओके. पर्सेंटेज एक्सपेन्सेस ऑन डिफरंट ॲटम्स ऑफ 2 फॅमिलीज आर गिव्हन. आन्सर द फॉलोइंग questions based on it. Write the percentage expenses of every component for each family. आता यामध्ये कॉम्पोनंट काय काय घेतले त्याने, तर ते फूड घेतलेले, ते या प्रकारे इथे डिनोट केलेले. नेक्स्ट एज्युकेशन. ओके, या स्क्वेअर मध्ये इथे सर्कल सर्कल असणार, दॅट डिनोट्स दी एज्युकेशन. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन, या व्हर्टिकल्स आणि हॉरिझॉन्टल लाईन्स घेतलेल्या आहेत. इथे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल, पुन्हा आता क्रॉस पण घेतलेले आहेत आणि अदर्स मध्ये इथे ट्रायंगल घेतलेले आहेत. ओके, विल सी वन बाय वन. ओके, राईट दी percentage expenses of every component for each family. Second question, which family spends more percentage of expense on food as compared to the other and by how much? Third question, what are the percentage expenses on other items? And the next question, which family shows more percentage expenses on electricity? And the fifth question, which family's percentage expense is more on education? Okay, now one by one. First question आपण बघूया पहिल्यांदा. Write the percentage expenses of every component for each family. Okay, तर first let's see this here, family A and B, and here the expenses: food, clothes, education, electricity, and the others. First, for the family A, food. या ठिकाणी फूड फॅमिली साठी इथे किती घेतलंय, तर ते 60 आणि या ठिकाणी इथे 50 घेतलेले. ओके, फर्स्ट इज 60 अँड 50. नेक्स्ट क्लॉथ साठी बघूया. आता क्लॉथ साठी तिथे 10 आणि 15 घेतलंय आणि क्लोथ कसं डिनोट केलंय तर ते आपल्याला इथे बघायचंय. ओके, 10 अँड 15 इथे 10. ओके, आणि या ठिकाणी इथे किती, 10 प्लस 5 इयर मीन्स व्हॉट इयर 15. ओके, 10 आणि 10 अँड 15 फॉर दी क्लोथ्स. नेक्स्ट एज्युकेशन. ओके, एज्युकेशन फॉर दी फॅमिली आहे. आता एज्युकेशन आपल्याला कशाने डिनोट केलंय तर ते बघायचं. इथे एज्युकेशन इथे 10 आहे आणि या ठिकाणी 15 आहे. ओके, एज्युकेशन इज फॉर दी 10 अँड 15. नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी. तर त्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिसिटी कशाने डिनोट केलंय तर इलेक्ट्रिसिटी इज लाईक दिस. ओके, आता या ठिकाणी 5 आहे आणि इथे 10 आहे. ओके, इलेक्ट्रिसिटी 5 अँड 10, 5% अँड 10%. नेक्स्ट अदर बघूया. आता अदर मध्ये त्यासाठी इथे 15 घेतलेले आणि इथे 10 घेतलेले. ओके, इन दिस वे. आता या ठिकाणी आपण हा टेबल कंप्लीट केलेला आहे. ओके, नाव दी सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, which family spends more percent of expenses on food as compared to the other and by how much? ओके, तर या ठिकाणी फॅमिली ए च फूड एक्सपेन्सेस कसं आहे तर ते जास्त आहे फॅमिली बी पेक्षा. आपण या ठिकाणी ते लिहिलेलं आहे. दॅट इज अ फूड एक्सपेन्सेस फॉर दी फॅमिली ए इज 60%, बी साठी 50%. ओके, therefore the food expenses of family A are more by 10% as compared with family B. Okay, now question number 3. What are the percentage expenses on other atoms? Okay, now see this here, other atoms percentage expense 15%
and 10%. Therefore, the other expenses of family A are 15% and that of family B are 10%. Okay. Now, question number 4. Which family shows more percentage expenses on electricity? Okay. The electricity आपण दिलेले that is a या ठिकाणी फॅमिली बी चं इलेक्ट्रिसिटीचं एक्सपेन्सेस किती आहे तर 10% आहे. फॅमिली ए चं 5% आहे. Okay, therefore here the percentage expenses on electricity of family B is greater. Okay, and now last question. Which family's percentage expense is more on education? Okay, या ठिकाणी आपल्याला लगेच इथे बघायला मिळते की बी या फॅमिलीचं एज्युकेशन एक्सपेन्सेस कसं आहे तर ते जास्त आहे. इट्स 15%. ए फॅमिलीचं किती आहे तर ते 10%. Therefore the answer percentage expenses on education are more of family B. ओके, आणि या प्रकारे आपण हा दिलेला पर्सेंटेज बार डायग्राम रीड करू शकतो त्याने विचारलेल्या क्वेश्चन्स नुसार. नाउ लेट अस स्टार्ट practice set 7.1. Now let us start practice set 7.1. Okay. First question. The following table shows the number of buses and the trucks in nearest lakhs units. Draw percentage bar diagram. Approximate the percentages of two nearest integer. Year, number of trucks, number of buses. 2006 to 7, number of the trucks 47 lakhs, number of buses 9 lakhs. In year 2007 to 8, number of the trucks are 56, number of buses are 13 lakhs. Okay. In 2008 to 9, number of the trucks are 60 lakhs, number of buses are 16 lakhs. In 2009 to 2010, number of the trucks are 63 lakhs and number of buses are 18 lakhs. Okay. तर या ठिकाणी बघा first year, the year 2006 to 7, 7 to 8, 8 to 9, 9 to 10. Number of the trucks is 47, buses 9, total is 56. Okay, percentage of the trucks 47 upon 56 into 100, 84 मिळणार आणि बसेस साठी किती तर 100 minus 84 तर ते 16 मिळणार. In this way, in year 2007 to 8, number of the trucks are 56, number of the buses are 13, total is 69. Again, the percentage of the trucks 56 upon 69 into 100. You will get here 81. Therefore, the percentage of trucks is 81. Percentage of the buses 100 minus 81. That's you will get here 19. Year 2008 to 9. Number of the trucks are 60. Number of buses are 16. Their total is 76. Percentage of trucks 60 upon 76 into 100. Then you will get here 79%. आणि बसेस साठी किती मग तर ते 100 minus 79 you will get here 21. In year 2009 to 10, number of the trucks are 63 lakhs and the buses 18 lakhs. Their total is 81 lakhs. आता percentage for the trucks 63 upon 81 into 100. Then you will get here 78. Number of the buses 100 minus 78. Then you will get here 22. Okay. तर या ठिकाणी आता percentage bar diagram करणार. A scale on y-axis 1 cm is equals to 10% vehicles. Okay. Y-axis वर year दाखवणार. X-axis वर percentage of trucks and the buses. तर या ठिकाणी बसेस या व्हाईट ने डिनोट केल्या जातील आणि ट्रक्स हे ब्ल्यू कलरने डिनोट केल्या जातील. बघूया आता फर्स्ट 2006 to 7 या ठिकाणी 100चा आपण पर्सेंट बार ड्रॉ करणार आणि त्यामध्ये पर्सेंटेज ऑफ द ट्रक्स किती येतात ते 84. इथपर्यंत 84 आले या प्रकारे. नेक्स्ट इन इयर 2007 to 8 पुन्हा 100चा बार ड्रॉ करणार. Therefore the percentage of the trucks is 81 आणि उरलेला जो असेल तर तो बसेस असणारे व्हाईट मध्ये. नेक्स्ट अगेन 2008 to 9 draw the bar of the 100. Then here you will get again 79. That is the percentage of the trucks. आणि उरलेला जो 21% असणार ते बसेस असणार आहे. अगेन दी टोटल 100% चा इथे बार ड्रॉ करणार
त्यामध्ये 78% ऑफ दी ट्रक्स अँड रिमेनिंग इज द पर्सेंटेज ऑफ बसेस. ओके, या प्रकारे डिनोटेशन करण्यासाठी बसेस हे व्हाईट मध्ये आणि ट्रक्स हे ब्ल्यू मध्ये डिनोट केलेले. स्केल लिहिणार, एक्स ऍक्सिस काय डिनोट करते, वाय ऍक्सिस काय डिनोट करतं ते देखील तुम्हाला ते लिहायचं. नेक्स्ट, in the table given below, the information is given about the roads using this draw subdivided and the percentage bar diagram approximate percentages to nearest integer. Okay, first year 2000 to 2001 permanent roads lakhs in kilometer मध्ये आहेत सर्व, temporary roads lakhs in kilometer. In 2000 to 2001 14 permanent roads, temporary 10, their total is 24. Next is 2001 to 2002. Permanent roads are 15 lakhs, temporary are 11 lakhs, their total is 26 lakhs. In 2002 to 3, permanent roads are 17 lakhs and temporary 30 lakhs, their total is 30. And in 2003 to 4, permanent roads are 20 lakhs kilometer, temporary 19, their total is 39. ओके, बघूया आता सबडिवाइडेड बार डायग्राम या प्रकारे ते. फर्स्ट हियर दी स्केल ऑन द वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 5 lakhs किलोमीटर. या प्रकारे 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40 इथे लिहिणार रोड्स दॅट इज अ लॅक्स इन किलोमीटर. ऑन एक्स ऍक्सिस हियर फॉर द फर्स्ट 2000 to 2001 टोटल इज 24. ओके, आणि यामध्ये परमनंट रोड्स किती, तर ते ब्ल्यूने डिनोट केले आपण, ते किती आहेत तर ते 14 lakhs किलोमीटर. आणि वरचे जे असतील व्हाईट मध्ये ते टेम्पररी असतील. नेक्स्ट मध्ये 26 असणार आहे 2001 to 2002. ओके, 26 आणि त्यामध्ये 15 जे आहेत तर ते आपले परमनंट रोड्स आहेत आणि रिमेनिंग 11 तर ते टेम्पररी आहेत. In 2002 to 3, the total is 30. 30 चा बार इथे ड्रॉ करणार आणि त्यामध्ये परमनंट हे जे आहेत ते 17 आहेत या ठिकाणी आणि रिमेनिंग आर दी 13 टेम्पररी, ते व्हाईट मध्ये ऑटोमॅटिक येतात तिथे. नेक्स्ट इन 2003 to 4 टोटल इज 39. ओके, आणि त्यामध्ये 20 जे आहेत तर ते परमनंट असणार आहेत आणि रिमेनिंग 19 lakhs ते आर दी टेम्पररी. आणि या प्रकारे आपण तो सब डिवायडेड बार डायग्राम या ठिकाणी काढलेला आहे. त्यामध्ये आपण दोघांची टोटल करत असतो. ओके, टेम्पररी रोड हे व्हाईटने डिनोट केलं आहे, परमनंट हे ब्ल्यू कलरने डिनोट केलेलं आहे, स्केल इथे लिहिलं आहे. ओके, या प्रकारे तुम्हाला तो संपूर्ण सब डिवायडेड बार डायग्राम काढायचा आहे. नाव नेक्स्ट, आता या ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज बार डायग्राम ड्रॉ करायचा आहे. परमनंट किती येतात ते 14 आहेत, टेम्पररी 10, सगळे हे लॅक्स मध्ये आहेत. डेट टोटल इज 24. परमनंटचा आपण पर्सेंटेज करणार 14/24 into 100, यू विल गेट हियर 58. टेम्पररीचं पर्सेंटेज 100 minus 58, then you will get here 42. In 2001 to 2, permanent roads are 15 lakhs, temporary 11 lakhs. Their total is 26. Therefore, percentage of the permanent roads is 15/26 into 100. You will get here 58. Okay, percentage. Percentage of the temporary 100 minus 58, and then you will get here 42. In 2003 to 4, permanent roads are 17 lakhs kilometer, temporary 13 lakhs. Their total is 30 lakhs kilometer. Therefore, the percentage of permanent roads are 17/30 into 100. Then you will get here 57. Therefore, the percentage of the temporary roads 100 minus 57. Then you will get here 43. In 2007 to 8, permanent roads are the 20 lakhs kilometer, temporary 19. Their total is 39. Therefore, the percentage of the permanent roads are 20/39 into 100. Then you will get here 51. Percentage of temporary roads, okay, 100 minus 51, then you will get here 49. Okay, आता पुन्हा या ठिकाणी इथे पर्सेंटेज दिलेलं आहे, बघूया. फर्स्ट
scale on the y-axis 1 centimeter is equals to 5 lakhs kilometer. ओके, या प्रकारे ते स्केल घेतलेले आहे 10, 20, 30, 40 अप टू 100. एक्स ऍक्सिस वर हियर असणारे, वाय ऍक्सिस वर पर्सेंटेज ऑफ रोड्स. Now first, here the temporary roads are denoted in white color, permanent roads are in blue color. Now in 2000 to 2001 पुन्हा इथे 100चा हा बार असणार आहे, त्यामध्ये 58 जे असणार आहे तर ते परमनंट असणार आहेत आणि रिमेनिंग हे टेम्पररी असणार आहे. नेक्स्ट इन 2001 to 2 देन अगेन 100चा इथे बार ड्रॉ करणार आपण, त्यामध्ये पुन्हा 58 परमनंट आहेत आणि नेक्स्ट 42 हे जे आहेत तर ते टेम्पररी आहेत. इन 2002 to 3 ओके, पुन्हा 100चा बार ड्रॉ करणार, त्यामध्ये 57 हे परमनंट असणार आहे आणि 43 हे टेम्पररी. अँड इन 2003 to 4 यू विल हॅव दी अगेन 100चा या ठिकाणी बार ड्रॉ करणार आणि त्यामध्ये 51 हे परमनंट रोड्स असणार आहेत आणि वरचे ऑटोमॅटिक हे टेम्पररी असणार आहे. ओके, आणि या प्रकारे तुम्ही स्केल डिनोटेशन, टेम्पररी रोड्स आपण व्हाईटने डिनोट केले, परमनंट हे ब्ल्यूने डिनोट केले. ऍक्सिसला एक्स ऍक्सिसवर इयर्स आणि वाय ऍक्सिसवर पर्सेंटेज ऑफ रोड्स या ठिकाणी इथे दिलेले. या प्रकारे जर तुम्ही पर्सेंटेज बार ड्रॉ जर केला तर तुम्हाला कंप्लीट पूर्ण मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात. ओके, and in this way we have completed practice set 7.1. Now we will see in the next video. Till then, goodbye.